पुढची बातमी नाशिकच्या बीडी भालेकर पासून सुरुवात झालेल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मोर्चामध्ये आता पदाधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ आणि पत्त्यांचा डाव सलीम कुत्ता प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येतो आणि याचाच आढावा घेतलेला आहे। तर नाशिक मधली बातमी आपण पाहतोय। राऊत सचिन अहिर बाळा नांदगावकर यामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चामधून मनसे आणि ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मोर्चा काढण्यात येणार आहे। नाशिकमध्ये उद्या ठाकरे गटाचा आणि मनसेचा एकत्र मोर्चा असणार आहे। नाशिकमध्ये उद्या ठाकरे गट आणि मनसेचा एकत्र मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राऊत सचिन अहिर बाळा नांदगावकर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मोर्चामधून मनसे आणि ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार आहेत। नाशिकमधल्या या मोर्चामध्ये पहिल्यांदाच ठाकरे गट आणि मनसेचे मोठे पदाधिकारी आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत। फोन केला था ना। नाशिकमध्ये आज जन आक्रोश मोर्चामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते एकत्र सहभागी झालेले आहेत। यात संजय राऊत सचिन अहिर बाळा नांदगावकर संदीप देशपांडे उपस्थित आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला सुरू झालेल्या चर्चांमधूनच नाशिकमध्ये आता दोन्ही पक्षाचा संयुक्त मोर्चा पार पडतोय। मोर्चाच्या माध्यमातून नाशिकमध्ये दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। नाशिकमध्ये हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये खासदार संजय राऊत सहभागी झालेले आहेत। ठाकरे गट आणि मनसेचा हा एकत्र मोर्चा नाशिकमध्ये भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मनसेचे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे मोठे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत। खासदार संजय राऊत सचिन अहिर बाळा नांदगावकर संदीप देशपांडे या मोर्चामध्ये उपस्थित आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे आणि मनसेचा नाशिकमध्ये हा एकत्र मोर्चा पार पडतो। ठाकरे गटाचा आणि मनसैनिकांचा एकत्रित हा मोर्चा आणि त्यामध्ये मनसेचे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खासदार संजय राऊत सचिन अहिर बाळा नांदगावकर संदीप देशपांडे उपस्थित आहेत। नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षाचा हा संयुक्त मोर्चा पार पडतो आणि या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करतात। नाशिकमध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। मनसे आणि ठाकरे गटाचा संयुक्त हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्ष मोठं शक्ती प्रदर्शन करतात। याशिवाय दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे मोठे नेते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खासदार संजय राऊत सचिन अहिर बाळा नांदगावकर संदीप देशपांडे मोर्चामध्ये उपस्थित आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अशा प्रकारचे मोर्चे निघतात। नाशिकसारख्या मोठ्या शहरामधून माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। प्रांजल, प्रांजल, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? प्रांजल, यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। सध्या नाशिक मधल्या मोर्चाची दृश्य आपण पाहतोय। प्रांजल, माझा आवाज येतोय का?
हा तृप्ती येतोय, आवाज येतोय तृप्ती. प्रांजल, नाशिकमध्ये मनसेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचा मोठा मोर्चा, मोठं शक्ती प्रदर्शन होताना पाहायला मिळतंय. कोणकोणते महत्वाचे नेते मोर्चात सहभागी झालेत? आपण बघत आहोत ठाकरे गटाच्या वतीने संयुक्त असा मोर्चा हा काढला जातोय. मराठीच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हा मोर्चा निघालेला होता आणि आता नाशिकमध्ये देखील त्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. त्या मोर्चात आपण बघितलं तर ठाकरे गटाचे संजय राऊत, मनसेकडून बाळा नांदगावकर, अविनाश आंबेडकर, संदीप देशपांडे हे या मोर्चामध्ये सहभागी आहेत. आणि त्यात आपण बघितलं तर सामान्य नागरिकांशी जे काही संबंधित प्रकारचे गुन्हेगारी असेल, शेती असेल, अशा विविध प्रश्नांची हा मोर्चा हा काढला जातोय. यामध्ये मनसे असेल, शिवसेना असेल आणि यासोबतच नाशिककर असतील, मोठ्या संख्येने हजारांच्या संख्येने सहभागी देखील झाल्याचं बघायला मिळते. प्रांजल, या मोर्चाच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे गटाची नेमकी काय मागणी आहे, काय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला जातोय? तर नाशिकमधल्या मोर्चाची ही दृश्य, त्या संदर्भातले अपडेट्स माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी आपल्यापर्यंत पोहोचवतायत. मोर्चाला सुरुवात झालेली आहे. नाशिकमधून वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांची विक्री, दहशत अशा प्रकारच्या घटना सातत्यानं घडतात आणि या विरोधामध्ये जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे. ठाकरे गट आणि मनसैनिकांचा एकत्रित मोर्चा, ज्यामध्ये दोन्ही पक्षाचे महत्वाचे मोठे नेते सहभागी झालेले आहेत. तर या मोर्चा संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव घुगे. नाशिकच्या बीडी भाईलेकर मैदानामधून जे आहे शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून जे आहे मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आणि आपण जर माझ्या मागे दृश्यांमध्ये बघितलं तर अंमली पदार्थ विरोधात जे आहे या ठिकाणी काहीतरी बॅनरबाजी आणि सर्व खेळ जे आहेत ते यांच्याकडून मांडले जात आहेत. पत्त्यांचा पैशांवरती खेळ असेल, रम्मी असेल, त्यानंतर सलीम कुत्तावर जो कुत्रा आहे ते देखील या ठिकाणी आणलेला आहे. चक्की जे आहे ते पिसत आहे आणि काहीसा आंधळ दळतं कुत्र पीठ खाता अशा प्रकारचा आश्रय जो आहे तो पोस्टर लावून या ठिकाणी सादर करण्यात येतो आहे. आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत. काय सांगाल आपण या ठिकाणी पत्त्यांचा खेळ मांडला आहे? खरं तर या नाशिकची परिस्थिती खूप खराब झालेली आहे आणि शासनाला या आंदोलनातून उचलत आणायचं काम आज या मन सैनिक आणि उघड सैनिकांनी याची स्थापना केलेला आहे. त्याने पत्त्याचा डाव, जे गांजा विकला जातो आहे, विकला जात आहे, त्याचं हे सगळं चित्रीकरण आणि वर्णन हे असं दर्शवत आहे की या प्रशासनाला लवकर जाग येईल. खरं तर या ठिकाणी जे आहे ते कुत्रे या ठिकाणी आणलेलं आहे. सलीम कुत्ता प्रकरणावर जे आहे या कुत्र्याचा समावेश काय सांगाल आपण या ठिकाणी कुत्रा या ठिकाणी आणले? आमचं हे देखावा असं आहे की आंदोलन जळतोय आणि लोक खात आहेत, त्यामुळे आमचा देखावा हा आक्रोश सरकार विरुद्ध आहे, मंत्र्यांविरुद्ध आहे. सगळंच बिघडलं, सरकारच बेकायदेशीर आहे, सगळंच बिघडलेलं आहे. भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं सरकार दुसरं काय करणार? साहेब, आपण बघितलं तर गुन्हेगारी असेल, यासोबत हनी ट्रॅपचा मुद्दा देखील आपण घेतलेला आहे. कसं बघता या हनी ट्रॅपच्या विषयाकडे? एमडी ड्रग्स, हनी ट्रॅप हे नाशिक सारख्या शहरामध्ये आपल्याला ऐकायला येत आहे. पवित्र शहर, याची परत चौकशी व्हावी मागणी करतो. चला चला मागे चल मागे चल कॅमेरा मागे चल. संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. सरकार विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि म्हणूनच हा मोर्चा निघालेला आहे. वाढती गुन्हेगारी राज्यामध्ये आणि इतर घटनांच्या विरोधामध्ये जन आक्रोश मोर्चा शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचा निघालेला आहे. नाशिकमध्ये हा भव्य मोर्चा निघालेला आहे. सचिन अहिर, संजय राऊत आणि बाळा नांदगावकरांसह अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रांजल कुलकर्णी सध्या या ठिकाणची माहिती देत आहेत. प्रांजल, नाशिकमधून मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सध्याचे काय अपडेट्स आहेत? कोणकोणते महत्वाचे नेते आणि नेमक्या प्रतिक्रिया काय येतात?
विकी तृप्ती आपण बघत आहोत नाशिकच्या बीडी बालेकर मैदानापासून या मोर्चाला आता सुरुवाती झाली आहे. समोर आपण जर बघितलं तर संजय राऊत असतील, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर असतील, हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जिल्हाभरातून कार्यकर्ते पदाधिकारी यामध्ये सहभागी आहेत. आपण समोर बघितलं तर आता संजय राऊत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. राऊत साहेब, हा मोर्चा काढला जातोय, काय नक्की प्रमुख मागणी? बाळा नांदगावकर आहेत, त्यांच्याशी आपण बोल. नांदगावकर साहेब, मोर्चा काढला जातोय, काय नक्की आपल्या प्रमुख मागणी आहे? असंख्य विषय आहेत हो. हनी ट्रॅपचा विषय, अवैध धंद्यांचा विषय आहे, खून सत्राचा विषय आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या पीक मालाला भाव मिळत नाही त्याचा प्रश्न आहे. असे असंख्य प्रश्न घेऊनच आजचा मोर्चा काढलेला आहे. तो केवळ शिवसेना आणि मनसे नाही, या ठिकाणी जनता सुद्धा रस्त्यात उतरले. एकंदरीत गर्दी पाहता तुमच्या लक्षात येत असेल, आणि त्यामुळे आता तरी सरकारचे डोळे उघडतील अशी अपेक्षा मी धरतो. साहेब, आपण बघितलं तर कुठेतरी मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा निघाला होता आणि आता नागरिकांच्या संबंधित कुठेतरी हे दोघं भाऊ एकत्र येतात, या चर्चा सुरू आहेत आणि त्यात असे मोर्चे निघत आहेत. आता हे सॅम्पल आहे, तुम्हाला दिसतंय हे काय दोघे भाऊ खरोखर जर रस्त्यावर उतरले तर काय परिस्थिती.